Hello guys. So next point it is the radiations. So what is by radiation? Radiation means when molecule it is collide to another molecule, that is radiating the energy. So that energy it is heat form. म्हणजे ज्यावेळेस गॅसमध्ये मॉलिक्युल्स एकमेकाला कोलाईड होतील त्यावेळेस ते काय करतील, एकमेकाला काय करतील, कोलाईड केल्यामुळे एनर्जी रेडिएट करतात. तर एनर्जी कुठल्याही फॉर्ममध्ये असेल, that is electrical, magnetical, or it is one type of heat it is one type of energy, so it is radiation. So what is by radiation in the terms of absorption, reflection and transmission, it is the heat radiation. So radiation कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये असू शकते. ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, समजा लाईट आली आणि एखाद्या सरफेसवर, लाईटमध्ये काय असते, हीटसुद्धा असते. म्हणजेच बघा, जर तुम्ही उन्हामध्ये थांबला आणि जर लाईट सूर्याचा प्रकाश जर पडला तर आपल्याला काय होतं, गरम होतं बघा, म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज हीट. म्हणजे आपली बॉडी काय करते, हीट ॲब्सॉर्ब करते, दॅट इज ॲब्सॉर्प्शन. रिफ्लॅक्शन म्हणजे सरफेसपासून काय होते, लाईटचं रिफ्लॅक्शन होतं. आणि ट्रान्समिशन म्हणजे काय, तिथून पुढं लाईट पुढं चालली आहे, दॅट इज कॉल्ड ॲज ट्रान्समिशन. सो आपल्याला ॲब्सॉर्प्शनसाठी ए घ्यायचं आहे, रिफ्लॅक्शनसाठी आर घ्यायचं आणि ट्रान्समिशनसाठी काय घ्यायचं आहे, टी घ्यायचं. ओके, सो वॉट इज बाय कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. द कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ बॉडी ऑफ रेशिओ ऑफ क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट ॲब्सॉर्ब बाय द बॉडी. म्हणजेच काय, कोएफिशियंट ॲब्सॉर्प्शन कुणाला म्हणायचं, की एखादी बॉडी आलेली हीट किती ॲब्सॉर्ब करते त्याला म्हणायचं कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. दुसरं काय, कोएफिशियंट ऑफ रिफ्लॅक्शन. एखादी बॉडी एखादी एनर्जी ज्यावेळेस हीट ॲब्सॉर्ब करून रिफ्लेक्ट होईल त्या सरफेसवरून, किती त्या पॉईंटला रिफ्लेक्शन झालं, दॅट इज कॉल्ड एज कोएफिशियंट ऑफ रिफ्लॅक्शन. आणि ट्रान्समिशन म्हणजे काय, द कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन ऑफ बॉडी मीन्स द रेशो ऑफ क्वांटिटी रॅडियंट हीट ट्रान्समिटेड. म्हणजे हीट किती अमाऊंटनी त्या ठिकाणाहून पुढं निघून गेली, किती एनर्जी हीट एनर्जी ट्रान्समिट झाली, दॅट इज कॉल्ड एज कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज कॉल्ड एज ॲब्सॉर्प्शन, रेडिएशन अँड ट्रान्समिशन. बघा इथे एक बॉडी दिलेली आहे, एक मॅटर आहे, ग्लास स्लॅब आहे सपोज, आणि ह्या ग्लास स्लॅबवर काय केले आहे, तर क्यू ही अमाऊंट ऑफ हीट म्हणजे लाईट काय झाली आहे, ट्रॅव्हल झाली आहे. मग लाईट ट्रॅव्हल होते म्हणजे त्याच्याबरोबर काय होते, त्याची एनर्जी, लाईट जी आहे ती एनर्जी फॉर्ममध्ये काय होते, हीट एनर्जीमध्ये ट्रॅव्हल करते. ओके, ह्या सरफेसवर आली, सरफेसवर झाल्यानंतर काय झालं, ह्या सरफेसवर त्याचं रिफ्लॅक्शन झालं, रिफ्रॅक्शन झालं. ठीक आहे, आता तो जो ग्लास स्लॅब असेल, ज्यावेळेस ती लाईट आतमध्ये ट्रॅव्हल होईल त्या सरफेसवर काय होईल, हीट एनर्जी प्रोड्यूस होईल. म्हणजेच तो ग्लास स्लॅब किती हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करेल, सो दॅट इज क्यू ए. सो क्यू ए इट इज हीट एनर्जी. सो क्यू आर इट इज हीट रिफ्लॅक्शन, त्या सरफेसवरून त्या हीटचं किती रिफ्लॅक्शन झालं. आणि ट्रान्समिशन म्हणजे काय, ह्या सरफेसपासून पुन्हा बाहेर जाताना ती हीट एनर्जी किती ट्रान्समिट झाली, हे काय केलं आहे, ह्या डायग्राममध्ये काय केलेलं आहे, एक्सप्लेन केलं आहे. आणि हे याचे लॉंग फॉर्ममध्ये इथं शॉर्ट फॉर्म आहे. क्यू ए म्हणजे काय, क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट ॲब्सॉर्ब. क्यू आर क्वांटिटी ऑफ हीट ॲब्सॉर्ब, रेडियंट हीट ॲब्सॉर्ब. क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट ॲब्सॉर्ब. क्यू आर क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट रिफ्लॅक्शन, इथं रिफ्लॅक्शन येते. आणि क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट ऑफ ट्रान्समिशन, क्यू टी. बट टोटल अमाऊंट ऑफ हीट किती आहे, टोटल अमाऊंट ऑफ हीट ह्याच्यासाठी, तर क्यू इज इक्वल टू क्यू ए प्लस क्यू आर प्लस क्यू टी. मग काय केलं बघा, ह्याच्यासाठी क्यू इज इक्वल टू क्यू डिवाइड बाय क्यू, क्यू डिवाइड बाय क्यू केलं, क्यू ए अपॉन क्यू, क्यू आर अपॉन क्यू, क्यू टी अपॉन क्यू, सगळ्याला क्यूनी काय केलं, डिवाइड केलं. सो क्यू बाय क्यू म्हणजे काय आला, 1 आला. म्हणजेच क्यू ए अपॉन क्यू म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन पर युनिट ॲब्सॉर्प्शन ऑफ हीट, कोएफिशियंट ऑफ रिफ्लॅक्शन ऑफ हीट पर युनिट रिफ्लॅक्शन ऑफ हीट, and coefficient of transmission of heat per unit absorption of total heat. सो हे सगळं मिळून काय झालं, क्यू ए अपॉन क्यू, क्यू आर अपॉन क्यू, क्यू टी अपॉन क्यू. क्यू ए अपॉन क्यू म्हणजे काय झालं, डेफिनेशन झाली तुमची टोटल, क्यू ए अपॉन क्यू, क्यू आर अपॉन क्यू आणि क्यू टी अपॉन क्यू. हे सगळं मिळून काय झालं तुमचं, त्या सरफेसची डेफिनेशन. क्यू अपॉन क्यू म्हणजे काय, ॲब्सॉर्प्शन, रिफ्लॅक्शन, क्यू आर अपॉन क्यू रिफ्लॅक्शन, क्यू टी अपॉन क्यू म्हणजे काय, ट्रान्समिशन, म्हणजे ए आर टी इज इक्वल टू 1. म्हणजेच काय झालं, जेवढं ॲब्सॉर्प्शन होतं तेवढंच रिफ्लॅक्शन होते आणि तेवढंच काय होतं, ट्रान्समिशन होतं. ओके, सो हे काय झालं, आपण ह्याच्यावरनं काय केलं, एक्सप्लेन केलं. नेक्स्ट पॉईंट काय बघा, फेरी, परफेक्ट ब्लॅक बॉडी. आपल्याला काय करायचं, परफेक्ट ब्लॅक बॉडी. व्हॉट इज बाय परफेक्ट ब्लॅक बॉडी, तर बघा परफेक्ट ब्लॅक बॉडी म्हणजे काय, बॉडी इन विच ॲब्सॉर्ब ऑल हीट रॅडियंट इन्सिडेंट ऑन द सरफेस. म्हणजे एखाद्या सरफेसवर ज्यावेळेस बॉडीचं पूर्णपणे ती बॉडी काय करते, ॲब्सॉर्ब करते हीट, त्याला काय म्हणायचं, परफेक्टली ब्लॅक बॉडी. बघा एखाद्या पर्सननी व्हाईट शर्ट घातलं आणि एकाने ब्लॅक घातलं आहे,
तर कुणाला जास्त गरम होईल, तर ब्लॅक शर्ट घातलेल्या माणसाला काय होईल, गरम होईल. का? कारण की ते ब्लॅक बॉडी जे आहे ते ब्लॅक जो कलर आहे तो काय करतो, मॅक्झिमम हीट काय करतो, ॲब्सॉर्ब करतो. तर हे कोणी इन्व्हेन्शन केलं, तर फेरी नावाच्या सायंटिस्टने इन्व्हेन्शन केलं, म्हणून त्याला म्हणतात फेरीज ब्लॅक बॉडी. परीक्षेला प्रश्न पडू शकतो, हु इज द इन्व्हेन्शन ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी, दॅट फेरी इट इज इन्व्हेन्शन ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. काय बघा ब्लॅक बॉडीचं कॅरेक्टरिस्टिक, तो कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज 1. परफेक्टली ब्लॅक बॉडीमध्ये ॲब्सॉर्प्शन काय असतं, 1. त्या टायमाला होईल ट्रान्समिशन अँड रिफ्लेक्शन बिकम्स 0. ट्रान्समिशन आणि रिफ्लेक्शन काय असतं, 0 असतं. इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी ऑफ गिव्हन टेम्परेचर इज ग्रेटर दॅन द ऑर्डिनरी बॉडी. म्हणजेच काय, ह्याची जी पॉवर असते म्हणजे हीट ॲब्सॉर्ब करण्याची पॉवर ही ऑर्डिनरी बॉडीपेक्षा काय असते, जास्त असते, असं फेरी नावाच्या सायंटिस्टने सांगितलं. पुढं काय म्हणलं बघा, परफेक्टली ब्लॅक बॉडी इट इज अ गुड इमिटर ऑल्सो. म्हणजे त्याच्यापासून इमिशनसुद्धा होतं आहे. ओके, दॅट इज इमिटर म्हणजे काय, इमिशनसुद्धा काय होतं त्या बॉडीपासून होतं. तर हे काय केलं, कन्स्ट्रक्शन आहे. कन्स्ट्रक्शनचं परीक्षेला 2 मार्काला किंवा 3 मार्काला पडू शकते. तर 1 मार्काला डायग्राम आणि 2 मार्काला ह्याचं वर्किंग काय आहे बघा. तर एक हॅलो मेटॅलिक स्पियर आहे, डबल वॉल्ड आहे. हा डबल वॉल आहे आणि आतमधला जो चेंबर आहे ते इव्हॅक्युलेटेड आहे, व्हॅक्यूम आहे, स्पेस आहे. आणि इथं काय केलं आहे, कोनिकल प्रोजेक्शन आहे. वाय वी आर युजिंग कोनिकल प्रोजेक्शन, वेन दॅट लाईट इट इज ट्रॅव्हल्ड इन ए कोनिकल प्रोजेक्शन, देन लाईट इट इज चेंज ऑफ इट डायरेक्शन. लाईट काय करेल, त्याची डायरेक्शन चेंज करेल, पण ह्याच्या कोनिकल प्रोजेक्शनला. दॅट सरफेस इट इज पॉलिश्ड सिल्वर. सरफेस जे आहे ते कशाने पॉलिश केलेलं आहे, सिल्वरने केलेलं आहे. आणि इथं काय केलेलं आहे, होल याला अपर्चर आहे. त्याच्यामुळे काय झाली, लाईट इट इज ट्रान्सफर, सो लाईट इट इज रिफ्लेक्ट. ओके, तर एवढंच लक्षात ठेवा की ह्या परफेक्ट ब्लॅक बॉडीमध्ये व्हेन लाईट इट इज ट्रॅव्हल दिस पॉईंट, the emissive power of that light becomes more than अदर पॉईंट. म्हणजे ह्या पॉईंटला लाईटचं जे काय हीट ॲब्सॉर्प्शन आहे जास्त असणार, ह्या पॉईंटवर लाईटचं हीट ॲब्सॉर्प्शन जास्त असणार, ह्या ठिकाणी लाईटचं हीट ॲब्सॉर्प्शन काय असेल, जास्त असेल बाकीच्यापेक्षा. म्हणजे अदर ठिकाणी लाईटचं ॲब्सॉर्प्शन जास्त होणार नाही, परंतु ह्या सरफेसवर लाईटचं ॲब्सॉर्प्शन काय होईल, जास्त होईल. दॅट सेज दॅट फेरीज सेज दॅट ॲब्सॉर्प्शन ऑफ द सरफेस इट इज ग्रेटर. म्हणजे सरफेसवर ॲब्सॉर्प्शन काय होतं, ग्रेटर होतं आहे, असं कोणी सांगितलं, फेरीज नावाच्या सायंटिस्टने काय केलं, एक्सप्लेन केलं. ठीक आहे. दॅट अनदर पॉईंट काय आहे बघा, दॅट अनदर पॉईंट इट इज किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. किर्चॉफ्सने काय केलं बघा, किर्चॉफ नाईट सायंटिस्ट होता आणि त्याने काय केलं, एक चेंबर घेतला. ठीक आहे, एक चेंबरमध्ये काय केली, एक ऑर्डिनरी बॉडी घेतली आणि एक काय केली, परफेक्टली ब्लॅक बॉडी घेतली. आणि ह्या टेम्परेचरला दोन्हीमध्ये काय केलं, ह्या चेंबरला काय केलं, कॉन्स्टंट टेम्परेचर दिलं. कॉन्स्टंट टेम्परेचर दिल्यानंतर एक ऑर्डिनरी बॉडी आणि ब्लॅक बॉडी ह्याच्यामध्ये एक्झॅक्ट काय टेम्परेचर ह्याचं वाढतं आहे किंवा ह्याचं वाढतं आहे का, दोन्हीचं सुद्धा सेम राहतं आहे. तर ह्याच्यासाठी त्यांनी काय केलं, एक एक्सपेरिमेंट केला. तर एक जी आहे ती ऑर्डिनरी बॉडी आहे आणि एक काय आहे तुमची तर ब्लॅक बॉडी आहे. तर किर्चॉफ्सला असं समजलं की ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, at constant temperature, one it is ordinary body and another one it is perfectly black body. So one that body it is total absorption heat. So amount of absorption heat is equal to amount of radiation of heat. म्हणजे एक बॉडी जर जेवढं रेडिएशन करेल, इमिट करेल, म्हणजे हीट ही जर बॉडी जेवढी रेडिएट करेल तेवढंच काय करते, हीट ही काय करते, बॉडी ॲब्सॉर्ब करते. किंवा जेवढी बॉडी हीट ॲब्सॉर्ब ही करेल तेवढीच बॉडी हीट काय करते, ही इमिट करते. सो दॅट इज ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू इमिशन. हे त्याला काय झालं, दिसलं. असं झालं नाही की हीच बॉडी जास्त ॲब्सॉर्ब केली, हीच कमी केली, असं झालं नाही. तर जेवढी ही बॉडी रेडिएट केली हीट, तेवढीच बॉडी काय केली, हीट ॲब्सॉर्ब केली. म्हणजेच ह्याचा अर्थ काय झालं, दोन्ही काय झाले, इक्वल आहे. म्हणून ए इज इक्वल टू ई. आणि बाकी खाली इक्वेशनली काय दिले बघा, ए इट इज कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ बॉडी. म्हणजे ही बॉडी काय करते, ॲब्सॉर्ब करते. कोएफिशियंट ऑफ इमिशन ऑफ बॉडी, ही जी बॉडी ही काय करते, हीट इमिट करते. त्यानंतर इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी ही काय आहे, ई बी, आर बी इट इज इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी, आर बी ही काय, इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक बॉडी. आणि ह्याला काय करता तुम्ही, कॉन्स्टंट टेम्परेचर देता. म्हणजे क्यू म्हणजे काय, त्याची हीट आहे. ओके, केवढ्या एरियामध्ये देतो तेवढा काय झाला, तो एरिया. मग काय झालं बघा, सो द क्वांटिटी ऑफ हीट ॲब्सॉर्ब पर युनिट टाईम युनिट एरिया ऑफ द बॉडी ऑफ ए. म्हणजे जेवढं ॲब्सॉर्प्शन होईल तेवढंच इमिशनसुद्धा होईल. म्हणजेच काय, ओ ही बॉडी इमिट करते तर बी ही बॉडी काय करते, ॲब्सॉर्प्शन करते. सो क्वांटिटी ऑफ हीट ॲब्सॉर्ब पर युनिट टाईम पर युनिट एरिया ॲट बॉडी ओ.
आता हे दोन्ही काय आहेत, ओ बॉडी घेतलेले आहेत, ठीक आहे. परंतु इथं काय येणार, बी येणार आणि हे काय ओ आहे. ही बॉडी ॲब्सॉर्ब करते आणि ही बॉडी काय करते, रेडिएट करते. ही रेडिएट करते आणि ही काय करते, ॲब्सॉर्ब करते. म्हणजे क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट ॲब्सॉर्ब पर युनिट टाईम पर युनिट एरिया बॉडी ओ. ओके. आणि दुसरं काय, क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट ॲब्सॉर्ब पर युनिट टाईम पर युनिट एरिया. म्हणजे ही इथं ॲब्सॉर्ब आहे आणि इथं काय आहे, एमिट आहे. ओके. ॲब्सॉर्प्शन आहे, एमिट. सो ए म्हणजे काय, ॲब्सॉर्प्शन. क्यू म्हणजे काय, हीट. आणि आर म्हणजे काय, रेडिएट. ओके. सो क्यू इज इक्वल टू आर बी. सो क्यू इट इज आर बी. सो आर बी इट इज इट इज स्टँड फॉर कोएफिशियंट ऑफ इमिशन. सो डिवायडिंग इक्वेशन 1 and 2 म्हणजेच काय केलं, 1 ए क्यू अपॉन आर आणि क्यू अपॉन आर बी ह्याला काय केलं, डिवाइड केलं. तर तुमची फायनल इक्वेशन काय येते, सो ए इज इक्वल टू आर अपॉन आर बी. ओके. क्यू काय झालं, गेट कॅन्सल. जर इक्वेशन अशी केली डिवाइड तर क्यू काय झालं, गेट कॅन्सल. ए इज इक्वल टू आर अपॉन आर बी. म्हणजेच आर काय बघा, तर हे रेडिएशन आहे आणि ब्लॅक बॉडी रेडिएशन आहे. जेवढं ॲब्सॉर्प्शन होईल तेवढंच काय होणार, एमिशन होणार. ओके. आणि खाली काय आहे, ग्राफमध्ये काय केलेलं आहे, इमिसिव्ह पॉवर घेतली आहे. म्हणजे जेवढं तुमची हीट हे तुमच्या टेम्परेचरवर डिपेंड आहे. जितकं टेम्परेचर वाढेल, हीट वाढेल, तेवढंच ॲब्सॉर्प्शन आणि इमिशन काय वाढेल. त्याच्यावरनं काय केलेलं आहे, हा ग्राफ काढलेला आहे. ओके. तर ग्राफवर कसं दिलेलं आहे, वेवलेंथ आणि रेडिएशन. आता वेवलेंथ काय, बिकॉज लाईट इट इज ट्रॅव्हल इन ए वेव्ह फॉर्म. ओके. मग जेवढं वेवलेंथ त्याची स्ट्रॉंग इंटेन्सिटी जास्त असेल तेवढंच तर ग्राफ काय होतो, इन्क्रीज होतो. आणि हे काय दिलेले आहेत, व्हिजिबल रेंज दिले आहेत. तर परीक्षेला हे सुद्धा काय होईल, 2 मार्काला वगैरे काय होईल, क्वेश्चन विचारले जातील. बघा इथं काय दिले बघा, द व्हेरिएशन ऑफ एनर्जी आर. So variation of energy of r lambda of wavelength of lambda radiated time per surface area black body absolute temperature of the body as shown in figure. म्हणजे एखादी बॉडी किती ॲब्सॉर्प्शन करते ते त्याच्यावर काय केले, ग्राफने काय केलेलं आहे, प्लॉट केले. बघा, वेन एनर्जी इमिटेड बाय ब्लॅक बॉडी इन्क्रीजेस. एनर्जी ज्यावेळेस इमिट करते एखादी बॉडी त्यावेळेस ब्लॅक बॉडी काय करते, इन्क्रीजिंग विथ इन्क्रीज टेम्परेचर देन ऑल वेवलेंथ. म्हणजे वेवलेंथ वाढते. ज्यावेळेस एखादी बॉडी हीट ॲब्सॉर्ब करते त्याच्यामधून जी लाईट इमिट होणार आहे त्याची वेवलेंथ काय होणार आहे, वाढणार आहे. ॲट गिवन टेम्परेचर एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट स्पेक्ट्रम बट डिस्ट्रीब्युटेड ॲट फंक्शन ऑफ वेवलेंथ. म्हणजे लाईट जे हे स्पेक्ट्रम डिस्ट्रीब्यूट करत नाही बट वेवलेंथ काय होते, डिस्ट्रीब्यूट करते. ॲट टेम्परेचर वेवलेंथ इन्क्रीजेस, रेडियंट एनर्जी इन्क्रीजेस ॲट पर्टिक्युलर. टेम्परेचर इन्क्रीज झाले की रेडियंट हीट काय होते, इन्क्रीज होते. हे काय केलं आहे, ग्राफने काय केलेलं आहे, दॅट इज स्पेक्ट्रम. लाईट ज्यावेळेस ट्रॅव्हल होते त्याचे स्पेक्ट्रम फॉर्म होतात आणि स्पेक्ट्रम फॉर्म किती केल्विननी होतात, किती टेम्परेचरवर डिपेंड्स असतात, त्याच्यावर काय केलेलं आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. थँक्यू.